नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 सेमी माध्यमासाठी सुरुवात केलेला आहे. पहिला चॅप्टर मॅथ फर्स्टचा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आपण ह्यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 मधले काही एक्झाम्पल सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह सुद्धा केलेले आहे इलिमिनेशन मेथडनं. उर्वरित काही इक्वेशन्स राहिलेले आहेत ते आपण आजच्या पिरियड मध्ये पाहणार आहोत. So here first equation is x plus 3y is equal to 10 and 3x minus 2y is equal to 7. So first of all give the name or number to each equation, then we get x plus 7y is equal to 10 number 1 and 3x minus 2y is equal to 7. This is second equation. All these two equations are in a standard form, so no doubt here we have to compare. या ठिकाणी आपल्याला कोएफिशिएंट सेम आणणं आवश्यक आहे. कोएफिशिएंट सेम कारण आपल्याला एलिमिनेशन करायचं एक तर x चं किंवा y चं. म्हणून x चं करायचं असेल तर याला 3 न मल्टिप्लाय करावं लागेल आणि y चं करायचं असेल तर या इक्वेशनला 2 न आणि या इक्वेशनला 7 न. म्हणजे हे थोडा हार्ड प्रोसेस आहे ॲज कम्पेअर टू फर्स्ट वन. So first of all multiply equation 1 by 3, then we get multiplying equation 1 by 3, then we get 3x plus 21y is equal to 30. Now this is equation number 3. And another equation is 2. So see here, now the coefficient of x are same. We can eliminate the x variable by changing their sign. आपल्याला काय करावं लागतं, याचं साइन चेंज केल्याशिवाय हे कटत नाहीत, इलिमिनेट होत नाहीत. म्हणून या ठिकाणी साइन चेंज करणं गरजेचं आहे. साइन चेंज करण्यासाठी एक प्रोसेस आहे आपल्याकडे, ते म्हणजे सबट्रॅक्शनचं. म्हणून इक्वेशन 2 आणि 3 चं काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं. Subtracting equation 2 from 3. हे कसंही झालं तरी काही फरक पडत नाही. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 2 लिहिलात का 2 फ्रॉम 3 लिहिलात का काहीही फरक पडत नाही. मग आता सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 3 असं लिहिल्यामुळं आपण काय करणार, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 हे 2 सबट्रॅक्ट करायचं कशामधून, 3 मधून. म्हणून 3 लिहिणार 3x plus 21y is equal to 30 and second equation is 3x minus 2y is equal to 7. Subtraction minus sign. सबट्रॅक्शन घेतलं तर आपल्याला हे साइन चेंज करावं लागतील. हे प्लस आहे मायनस होईल, मायनस आहे प्लस होईल, हे प्लस आहे मायनस होईल. सर्व साइन आपण चेंज केलेले आहेत. आता या ठिकाणी कॅन्सल काय होतं, प्लस 3x मायनस 3 कॅन्सल झाले. या दोघांचे साइन सेम आहेत म्हणून ऍडिशन होईल. 21y प्लस 2 म्हणजे 23y होईल आणि प्लस मायनस सबट्रॅक्शन होईल. 30 मायनस 7 म्हणजे 23. देअरफॉर y इज इक्वल टू 23 बाय 23 मल्टिप्लाइड या ठिकाणी इकडे गेला आणि डिवाइड होतील. देअरफॉर y इज इक्वल टू 1. सो पुटिंग और substituting the values, substituting the value of y is equal to 1 in equation. कुठल्या इक्वेशन मध्ये ठेवणार आपण, सिंपल कोणतं दिसतं आपल्याला, हे दिसतं बघा 1 in equation 1. सो राइट इक्वेशन नंबर 1 फर्स्ट. x plus 7y is equal to 10. x as it is plus as it is 7 as it is into the value of y is 1 is equal to 10. Therefore x plus 7 is equal to 10. Therefore x is equal to 10 minus 7 plus 7 इकडे गेल्या मायनस होतील. x is equal to 3. Therefore solution काय मिळेल,
एक्स कॉमा वाय इज इक्वल टू एक्स काय आहे 3 आहे आणि वाय काय मिळालं आपल्याला 1. हे सोल्युशन लिहित असताना आपल्याला माहित आहे स्टार्टिंगला आपण वाय ची जरी व्हॅल्यू काढली तर सोल्युशन लिहित असताना हे वाय लिहू नका, अगोदर एक्स ची व्हॅल्यू या नंतर वाय ची व्हॅल्यू या. अशा प्रकारे हे आपल्याला सॉल्व्ह करता येतं. नेक्स्ट इक्वेशन बघा आता 2x minus 3y is equal to 9, 2x plus y is equal to 13. हे इक्वेशन याला ना आपण नंबर देऊया ठरल्याप्रमाणे. So first of all consider 2x minus 3y is equal to 9. This is equation number first. Another 2x plus y is equal to 13. Equation number second. आता आपल्याला काय करायचं, या ठिकाणी ऑलरेडी यांचा कोएफिशिएंट सेम आहे म्हणून पुढची प्रोसेस करू नका, एक स्टेप्स आपली वाचते. जर आपल्याला वायचं इलिमिनेशन करायचं असेल तर मात्र याला 3 न मल्टिप्लाय करावं लागतं, पण विनाकारण कशाला करायचं, एक स्टेप आपली वाचते. ऑलरेडी एक्स चे कोएफिशिएंट सेम आहेत, आपल्याला एक्सचं इलिमिनेशन करता येतं, पण अडचण एकच की यांचे चिन्ह मात्र अपोजिट असणं आवश्यक आहे. चिन्ह अपोजिट नाहीत, चिन्ह चेंज करावे लागतात आणि चिन्ह चेंज करण्यासाठी we have to take the subtraction. Same thing again here. So subtracting equation 1 from equation 2. Equation 2 आहे 2x plus y is equal to 13 आणि याच्यातून काय सबट्रॅक्ट करायला करता होता आपण 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. सबट्रॅक्शन, हे सबट्रॅक्शन झालं. आता सबट्रॅक्शन म्हटल्याबरोबर हे साइन चेंज करा, हे मायनस झालं, हे प्लस झालं, हे मायनस झालं. प्लस 2x मायनस 2x गेट कॅन्सल आणि आपण त्याच्यासाठी जसं केलेलं आहे. आता हे दोन साइन सेम आहेत, जरी सबट्रॅक्शन म्हणत असलं तरी हे समोरासमोर साइन बघा, याचं प्लस आणि याचं सुद्धा प्लस आहे. साइन सेम असल्यामुळं त्यांची ऍडिशन करायची. प्लस 3y प्लस 1y मीन्स 4y. या ठिकाणी प्लस आणि मायनस अपोजिट साइन आहे, सबट्रॅक्शन करा. 13 मायनस 9 4. Therefore y is equal to 4 by 4. Therefore y is equal to 4 get cancel, y is equal to 1. Again substituting the value of y is equal to 1 in equation. आता कुठल्या एका इक्वेशन मध्ये ठेवा, कारण दोन्ही जवळपास सारखेच आहेत. आपण 2 मध्ये ठेवूया. 2 इक्वेशन असं आहे 2x plus y is equal to 13. 2x as it is plus in place of y put the value that is 1 is equal to 13. Therefore 2x is equal to 13 minus 1. 2x is equal to 12. Therefore x is equal to 12 by 2. That means 2 6 12 6 येईल याची व्हॅल्यू. Therefore x is equal to 6. And solution now, solution x comma y. First of all write the value of x is 6 and the value of y is 1. 6 comma 1. So this is the solution of the given simultaneous equation, isn't it? Next equation 99x plus 101y is equal to 499. 101x plus 99y is equal to 501. First of all we will give the number of each to the each equation. 99x plus 101y is equal to 499. Suppose this is equation number first. After that 10x plus 99y is equal to 501. Equation number second. आपण फक्त ऑब्झर्व करा, x चा कोएफिशिएंट आणि या y चा कोएफिशिएंट सेम आहे. वरच्या y चा कोएफिशिएंट आणि या x चा कोएफिशिएंट सेम आहे. असं असणारे सायमल्टेनियस इक्वेशन जे असतात ते सोडवण्याची एक वेगळी मेथड आहे आणि असं एक एक्झाम्पल एक्झामला येतच असतं, म्हणून हे अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट अशा टाइपचे जेवढे एक्झाम्पल आहेत एकतर ते सोपे असतात,
एक्झामला येतात आणि मार्कही जास्त असतात. म्हणून आपल्याला ट्रिपल बेनिफिट आहे अशा एक्झाम्पलमध्ये. म्हणून हे व्यवस्थित समजून घ्या आणि समजायला तुम्हाला सर्वांना सोपे सहज समजेल. याची मेथड सांगतो अगोदर ओरली, मग तुम्हाला प्रत्यक्ष आपण सॉल्व करूया. फर्स्ट ऑफ ऑल ऍड इक्वेशन 1 and 2. when the coefficient of x and coefficient of y from equation 1 and 2 are same. After that, coefficient of y and coefficient of x from equation 1 and 2 are same. At that time, add 1 and 2 equation. Then we get newly one equation. Then that equation, solve that equation with a simple way, means you get a simple equation while adding, after adding these two equation. Okay, first process is end. After that, subtract equation 1 and 2, taking the subtraction of equation 1 and 2, subtract equation 1 from 2 or 2 from 1, meaning is same. Then again obtain the simple form of that subtraction in the form of equation. Then now you have a two equation. First of all, we adding these two equation, we get a one equation, simple form of one equation, and after subtracting we get another equation. These are two equation. These two equations, solve now these two equation. Again by adding or subtracting we get the value of one variable, and putting the value of that variable in one of that simple form of that equation, then we get another value of the variable. So here अशा प्रकारचं दिसलं आपल्याला कोएफिशियंट x चा y चा सेम, y चा x चा सेम. तर आपण काय करायचं, इक्वेशन 1 आणि 2 चं सर्वप्रथम ऍडिशन करायची. ऍडिशन केल्याच्या नंतर ते इक्वेशन मिळतं. ते इक्वेशन म्हणजे शॉर्ट एक सिंपल इक्वेशन त्याचं तयार करायचं आपण. त्यानंतर इक्वेशन 1 आणि 2 चं परत सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्शन केल्याच्या नंतर अजून एक इक्वेशन मिळतं. ते इक्वेशन सुद्धा त्याला आपण शॉर्ट करायचं. मग हे जे दोन इक्वेशन मिळालेले आहेत ऍडिशन करून आणि सबट्रॅक्शन करून आलेले, त्या दोन इक्वेशनचं परत ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करा. एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळते. आलेली एका व्हेरिएबलची व्हॅल्यू कुठल्याही जे आपण सिंपल फॉर्म मध्ये आणलेले जे दोन इक्वेशन होते ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करून आलेले, त्या कुठल्याही एका इक्वेशन मध्ये ठेवा, राहिलेल्या दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळते. अशा प्रकारच्या प्रोसेसनं जर गेलं तर हे एक्झाम्पल अतिशय सोपं आहे. त्यामुळे आपण ह्याप्रमाणे याला सॉल्व्ह करूया. बघा, ऍडिंग इक्वेशन 1 and 2, या इक्वेशन 1 आणि 2 चं ऍडिशन करायचं. 99x plus 101y is equal to 499 by 101x plus 99y is equal to 501. ऍडिशन साइन, याची ऍडिशन 101 प्लस 99 म्हणजे किती झाले मग हे 200x, हे सुद्धा 200y, आणि या ठिकाणी किती होतात हे 499 आणि हे 1 म्हणजे 500, 500 म्हणजे किती झालं मग हे 1000. बरोबर आहे. 9 प्लस 1 0 0, 5 प्लस 5 10 झालं. हे इक्वेशन मिळालं. याला काय म्हटलं मी, सिंपल फॉर्म मध्ये करा. म्हणजे सिंपल फॉर्म मध्ये करत असताना आपल्याला काय करायचं, फक्त याला 200 ने जर मल्टिप्लाय केलं, सॉरी डिवाइड केलं तर एक सिंपल फॉर्म मिळतो याचा. देअरफॉर 200x plus 200y is equal to 1000 divided by 200. Dividing this equation on both side by 200, then we get a simple equation, that is what, 200 get cancel, 5 1000. So we get the equation x plus y is equal to 5. Suppose this equation number 3. झालं. एक प्रोसेस आपली कंप्लीट केली. मी सांगितल्याप्रमाणे ऍडिशन करायचं. ऍडिशन केल्याच्या नंतर एक इक्वेशन मिळतं, त्याला सिंपल तयार करायचं, सिंपल इक्वेशन सिंपल फॉर्म मध्ये आणायचं त्याला. हे झालं पहिलं. आता काय करूया, सबट्रॅक्टिंग. इक्वेशन
1 and 2. इथं ॲडिशन केलं, आता सबट्रॅक्ट करा. परत 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. सबट्रॅक्शन. साइन चेंज करूया. प्लस मायनस मायनस मायनस. आता काय होईल? 101 मायनस 99. एक प्लस एक मायनस सबट्रॅक्शन, प्लस मायनस सबट्रॅक्शन, प्लस मायनस सबट्रॅक्शन. प्रत्येक ठिकाणी सबट्रॅक्शनच होईल. 101 मधून 99 काढून टाका. काय राहिले? हे 2x. हा नंबर मोठा, त्याचा साइन मायनस म्हणून याला मायनस द्या. त्यानंतर इथं सुद्धा सबट्रॅक्शन. 101 मायनस 99 म्हणजेच परत या ठिकाणी 2 आहे. मोठा नंबर 101 आहे, त्याचं साइन प्लस आहे म्हणून प्लस द्या. इज इक्वल टू 501 मायनस 499 म्हणजे 2 अगेन. 501 मोठा नंबर आहे, मायनस साइन देऊन टाका. आता यालाही तसंच करायचं आहे आपल्याला. काय करता येईल? देअरफॉर मायनस 2x प्लस 2y इज इक्वल टू मायनस 2. डिवाइडिंग this equation by 2 on both sides, then we get by 2 by 2 by 2. Then this 2 get cancel, minus 1. So the equation is minus x plus y is equal to minus 1. Now this equation number 4. ॲडिशन केली, एक इक्वेशन मिळवलं, त्याचं सिंपल फॉर्म केला. सबट्रॅक्शन केलं, एक इक्वेशन मिळालं, त्याचं सिंपल फॉर्म केला, झालं. आता परत 3 आणि 4 ची ॲडिशन करा किंवा सबट्रॅक्शन करा, काही करा, कारण दोघांचेही कोइफिशियंट सेम आहेत. मग आपण काय करूया? ॲडिंग, सबट्रॅक्शन पेक्षा ॲडिशन आपण इझी समजतो, म्हणून ॲडिंग इक्वेशन 3 and 4. 3 इक्वेशन x plus y is equal to 5 minus x plus y is equal to minus 1. फक्त साइन चुकतं विद्यार्थ्यांचं, बघा साइन केअरफुली बघायचं आहे. हे ॲडिशन करत असताना साइन चेंज करण्याची गरज नाही. प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल झाले. प्लस वाय प्लस 1y प्लस 1y इज इक्वल टू 2y. ॲडिशन जरी असलं तर हे साइन अपोजिट आहे म्हणून सबट्रॅक्शन होईल. 5 minus 1 4 साइन याचं प्लस. देअरफॉर y इज इक्वल टू 4 by 2, y इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू 2. आता ही व्हॅल्यू मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं बघा, कालच्या पिरियडमध्ये तयार केलेल्या इक्वेशन मध्ये ठेवू नका, परंतु ते त्यावेळेस मल्टिप्लिकेशन करून आणलेले होते म्हणून त्याच्यात ठेवायचं नाही म्हणून सांगितलं होतं. पण लक्षात घ्या, या ठिकाणी मात्र याच्यापेक्षा हे फार मोठमोठाले इक्वेशन आहेत. ओरिजिनल इक्वेशन मध्ये न ठेवता हे तयार झालेल्या कुठल्याही एका इक्वेशन मध्ये ठेवा. एक तर 3 मध्ये ठेवा किंवा 4 मध्ये ठेवा, आपल्याला व्हॅल्यू मिळेल. म्हणजे 4 पेक्षा परत 3 थोडं सिंपल वाटतं, कारण याच्यात मायनस साइन दिसत नाही, त्याच्यामध्ये 2 मायनस साइन आहे. कधी कधी चुकण्याची शक्यता असते, कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून आपण शक्यतो अशा प्रकारचे सिंपल इक्वेशन यूज करायचे. सो सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू of y which is equal to 2 in equation 3. So I will rewrite that equation, that is x plus y is equal to how much? 5. Then x plus y, the value of y is 2. In place of y I write 2, 5 as it is. Then x is equal to 5 minus 2, then we get 3. So now solution x comma y is 3 and the value of y is 2, 3 comma 2. So this is the solution. Most important and most easy question. बघूया, हे अतिशय सोपं आहे आणि आपल्याला याचे मार्क्स आपल्याला पैकीला पैकी मिळतात. तर हे आपण थोडी प्रॅक्टिस केली की आपल्याला येतं. नेक्स्ट लास्ट example, that is 49x minus 57y is equal to 172. 57x minus 49y is equal to 252.
First of all, we will give the number of each equation, that is 49x minus 57y is equal to 172. Call this is equation number first. After that, 57x minus 49y is equal to 252. This is equation number 2. Again, observe the coefficient of x and y from 1 and 2 equation. So 57 same, 49 same. If the coefficient of x and y from equation 1 and 2 are same, then first of all we will take the addition of these two equations, then we get the one equation. After that, subtraction, again we get another equation, and using that new equation we can find out the value of x and y. Okay, so this equation, this example is very important for point of view of your examination. So procedure is adding equation 1 and 2. So 49x minus 57y is equal to 172. Next, 57x minus 49y is equal to 252. Addition, 49x plus 57x, addition 106x minus 106y is equal to 424. Therefore, now simple form, 10x 106 minus 106y is equal to 424 by 106 by 106 by 106. So 424 and 106. So this is the multiple of 424. 106 into 4, 424. So here we get 4. 106 न जर 424 ला डिवाइड केलं, 106 into 4 424 होतात बघा. 4 6 जा 24, 4 1 जा 4, हे तर कॅन्सल झाले. मग आपल्याला एक इक्वेशन, सिंपल इक्वेशन काय मिळतं, x minus y is equal to 4. Now this is equation number 3. Next, subtracting equation 1 and 2, then we get 49x minus 57y is equal to 172. 57x minus 49y is equal to 252. Subtraction, sign of the subtraction. So now we will change all the signs. सबट्रॅक्शन म्हणल्याने हे खालचे साइन आपण चेंज करतो. मायनस प्लस होतं, मायनस मायनस होतं प्लस झालं, प्लस होतं मायनस झालं. आता त्याच्यानंतर सबट्रॅक्शन बघा, 1 प्लस 1 मायनस, सबट्रॅक्शनच होईल. 57 मधून 49 काढून टाका, किती राहतील, 57 मायनस 49 मायनस 8x, देन प्लस मायनस, अजून मायनसच करायचं, सबट्रॅक्शनच करायचं, परत मायनस 8y, कारण या ठिकाणी 57 मोठा आहे त्याचं साइन, आणि त्याच्यानंतर 252 मायनस 172, 080 and minus sign, with minus sign. Now dividing these two equation, dividing this equation by 8, minus 8x minus 8y is equal to minus 80 by 8 by 8 by 8. So minus x minus y is equal to minus 10. Now this is equation number 4. Minus x minus y minus is equal to minus 10. Now adding
equation 3 and 4, we get equation 3 is x minus y is equal to 4 minus x minus y is equal to minus 10 addition plus x minus x cancel, minus 1y means minus 2y is equal to minus plus minus 6, again minus get cancelled, y is equal to 2y is equal to 6, therefore y is equal to 6 by 2, therefore y is equal to 2 3s are 6. Putting this value in equation 3 or 4, आपल्याला लक्षात येतं 4 पेक्षा 3 सिंपल वाटतं म्हणून आपण 3 मध्ये ठेवूया. Substituting y is equal to 3 in equation 3. Now equation 3 is x minus y is equal to 4. X minus, as it is y, the value of y is 3 is equal to 4. Now x is equal to 4 plus 3. X is equal to 7. Therefore solution x comma y is equal to 7 comma 3. So this is the answer of this equation. Okay, ह्यानंतरचा पार्ट आपण पुढच्या पिरियडला बघूया.